सृष्टीमध्ये माझा आणि तुमचा अधिकार समान असेल. हा माझा आशीर्वाद आहे, ही माझी कृपा आहे, हा माझा प्रसाद आहे तुम्हाला. हे भगवान सदाशिवाने विष्णुदेवांना संबोधून उद्देशून त्या ठिकाणी बोलले. विष्णुदेवांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, दोन्ही हात जोडतात आणि आनंदित होतात. त्या आनंदाला व्यक्त करत असताना विष्णूजी म्हणतात, देवा एवढी मोठी आमच्यावरती कृपा केलेली आहे, आमच्या दोघांची एक इच्छा आहे, ब्रह्मदेवाकडून चूक झालेली आहे, त्यांना क्षमा करा. त्यांना तुम्ही क्षमा केलात तरीही आणखी क्षमा करा आणि त्यांना जवळ घेऊन आम्हाला दोघांनाही तुमच्या पूजनाची संधी द्या. आम्ही दोघंही तुमच्या असेल तर ते सोमवारच कशाला पकडतो बाबा एवढा उदार होऊन. हे कशामुळे निघालं म्हणतात का, हे अलीकडे जे गुरुवार निघाले, शुक्रवार निघाले, मंगळवार निघाले की नाही, त्या लाईनिंग मध्ये सोमवारला या लोकांनी घेतलं म्हणून त्या बांधलं गेलं. सोमवारी फक्त आणि फक्त एक वेळेला प्रसाद करायचा असतो, लक्षात ठेवा. पुन्हा कुठलाही पदार्थ तोंडामध्ये घ्यायचा नसतो तो सोमवार. हे आठवडी वार झाला. एक पंधरवाडी वार आहे आपला, त्याला प्रदोष म्हणतात. जर 15 दिवस प्रदोषा दिवशी जी माऊली किंवा जो पुरुष करत असेल त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी स्नान शुचिर्भूत होऊन स्नान संध्या करून भगवंताची लिंग पूजा केल्यानंतर त्याला प्रसाद घेण्याचा अधिकार आहे. दिवसभर त्यांनी कुठलेही पदार्थ खाण्याचा त्याला मुभा किंवा परवानगी नाही. तो प्रदोष, जो सगळ्या दोषातून तुम्हाला मुक्त करतो तो प्रदोष, त्याचं नावच प्रदोष आहे. आणि त्यानंतर मासिक जे येते ते शिवरात्र. शिवरात्री तर संध्याकाळी भगवंताची स्नान पूजा केल्यानंतर प्रसादाची सिस्टम आहे. आता कोणी फराळाची करत असेल तर एकच टाइम बरं का, नाहीतर काही लोक 2 टाइम करून करू. आम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी 2 टाइम करतो, त्याची शिवरात्र ही घडतच नाही. शिवरात्र घडत नाही, कारण की सोमवार हा 12 तासाचा आहे, प्रदोष हे 24 तासाचा आहे आणि शिवरात्र ही 36 तासाची आहे. किती तासाची? 36 तासाची. विष्णुदेव हात जोडून उभे टाकले होते. विष्णुदेवाला अत्यंत प्रेमळ दृष्टीने भगवंताने पाहिलं, जवळ घेतलं. विष्णूजी, माझं खरं ब्रीद जर कोणी सांभाळलं असेल तर ते तुम्ही सांभाळलं. मायेनं जवळ भेटलं, डोक्यावर हात फिरवला आणि भगवंत त्यांना मंगल आशीर्वाद देत असताना, त्यांच्यावर कृपा दृष्टी करत असताना भगवंत म्हणतात, तुम्ही सत्य बोललात आणि हेच मला प्रिय आहे. सत्यम वद धर्मम मोक्षः. जो सत्य बोलतो आणि धर्म मार्गाने धर्मपरायण होतो तोच व्यक्ती मला प्रिय आहे जगामध्ये. लोकांनी षोडश अलंकाराने जरी माझी पूजा केली तर ते मला तेवढी प्रिय होते अशा काही बाब नाहीये. बऱ्याचशा लोकांकडे धन असेल, बऱ्याचशा लोकांकडे विद्या असेल, बऱ्याचशा लोकांकडे काही विद्वत्ता असेल, योग्यता असेल, पण या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मी भक्ताच्या भावाचा अंकिला. आम्ही भक्ती भावाचे पाहुणे, भक्ती विन न आवडते शहाणे, जे फुगती भक्ती अभिमाने ते प्रिय न होती. भगवंताने स्वतः बोललेला आहे, मी भक्ती भावाचा विकला. मी कुणाला विकला गेलेला आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त प्रेम आहे. ठीक आहे, टाळ वाजवता येत नसेल, चाल म्हणता येत नसेल, परमर्श पारायण करता येत
शहाणे माझ्या जर खात्यातले काही उपयोगाच्या नाही केलं. शहाण्यांचं खातच नाही माझं खातच वेड्याचं आहे. म्हणून मला भक्त कार्यासाठी मुहूर्ताचा शोध करतात. पण भगवंत म्हणतात चांगल्या कामाला मुहूर्त शोधू नका रे बाबा. वाईट काम जर करायचं असेल ठरवून तर मुहूर्त बघायला जा. पण चांगल्या कामाला कधी मुहूर्त नसतो. कारण की सूर्य हा दिवसभर स्वतः तप्त होऊन आपल्याला प्रकाश देतो. सूर्यानं असं कधी म्हणलंय का मला सुट्टी पाहिजे, आजचा दिवस चांगला नाही मी सुट्टी घेतो म्हणताय का सूर्याने कधी? नाही. सूर्य जर असं वार आणि तिथे बघून जर उगवू लागला ही सृष्टी चालली का? म्हणून चांगलं काम करण्यासाठी चांगलं कार्य करण्यासाठी ते दान असेल, ध्यान असेल, पूजा असेल, नामसंकीर्तन असेल, ते परमेश्वराची प्रार्थना असेल, त्याला काळ वेळ असते तिची गरज नाहीये. कारण की या सृष्टीलाच भगवंताने निर्माण केलेलं आहे. आषाढी शयानी मला सिंहासन सांभाळायचं. इंद्र देवताचा राजा, मला सिंहासन. सगळ्यांना विचारण्यात आलं, कोणाची हिंमत नव्हती वेशी घेण्याची. शेवटी भगवान रुद्राकडे सदाशिवाकडे, देवा सगळ्यांनी नकार दिला आणि ज्यावेळेला सगळ्यांचा नकार आला तेव्हा केवळ तुमचा आश्रय आम्हाला राहिला. आमची इच्छा नव्हती तुमच्यापर्यंत यायची, पण तेव्हा आम्हाला यावं लागलं. त्याला जोपर्यंत कोणी स्वीकारणार नाही तोपर्यंत समुद्र मंथनाचं कार्य सिद्धीत झालं. भगवंत म्हणतात या विश्वाच्या कल्याणासाठी अशी विषाचे घोट नाही, विषाचा प्याला पियाला सुद्धा तयार आहे. अरे विष काय गोष्ट आहे. भगवंताने आपलं मुख उघडलं की कालकुट विषाची वाटी घेतली आणि भगवंताने आपल्या मुखामध्ये त्याला सोडलं आणि कंठामध्ये धारण केलं. म्हणून तेव्हापासून भगवंताचं नाव नीलकंठ असं पडलं. भगवंताची कांती अत्यंत शुभ्र आहे, अत्यंत शुभ्र. सूर्यापेक्षाही तेजस्वी भगवान सदाशिवाचं मुख आहे. पण काही लोक ते झांशी करतात ना, झांशी म्हणजे ते काय नाव त्याला ते आपण झाकी झाकी हो, आपण विवाहामध्ये नटवून आणतो की लेकर त्यावेळेला महादेवाचं मुख काळं करून आणतात, चुकीचं आहे. महादेवाचा चेहरा निळा करून आणतात, चुकीचं आहे. भगवंत काळेही नाहीयेत आणि निळेही नाहीयेत.
कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम. कापुरापेक्षाही अत्यंत तेजस्वी परमात्म्याचं स्वरूप आहे. रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर पार्वतीपते शिव हर 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 महादेव. नीलकंठ भगवान की जय. नागेश्वर भगवान की जय.
महाराज की जय नागेश्वर भगवान की हर हर धर्माने आर्त हाक मारला. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय संत श्रोमणी ब्रह्मस्वामी महाराज महाराज की जय नागेश्वर भगवान भगवान की जय भगवंतांनी अत्यंत सुंदर उत्तर दिले. माझं नामकरण घेण्यासाठी माझी पूजा करण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही रे बाबा. कधीही माझ्या चिंतनामध्ये तुम्ही बसा. आणि असा उल्लेख शिवदास माऊलींनी शिवपटांतर्गत केलेला आहे. शिवपट सगळ्यांना पाठ. अशनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूळ पाणी स्मरावा. ऐसा निज ध्यास लागता जागृती स्वप्नी ही ते स्मृती सहज राहे. सुषुप्तीत जीव होय शिवलीन नसोनी स्मरण स्मृती असे. शिवदास म्हणे हाची शिवयोग. कोणता योग? हाची शिवयोग असे शिरोभाग साधनाचा. भगवंताला प्राप्त करण्याचं साधन सर्वोत्तम साधन जर काय असेल तर ते परमेश्वराचं संकीर्तन नाम सर्वोत्तम. त्याला मुहूर्त सांगितला का? अशनी शयनी भोजनी गमनी. दिवसभराच्या नित्य क्रियेमध्ये गुरुनं दिलेल्या मंत्राशी एक रूप व्हा. भगवंताच्या नामाशी एक रूप. देवाने सांगितलं मुहूर्ताची गरज नाही, पण तरीही आज तुम्ही माझी पूजा करा. मला पूजेमध्ये जर काय प्रिय असेल तर मला 4 गोष्टी पूजेमध्ये प्रिय आहेत. व्यासजी म्हणतात परमात्म्याला पहिलं प्रिय जर काय असेल तर ते जलप्रिय आहे. काय प्रिय आहे? जलप्रिय आहे. जगातला एकमेव तो परमात्मा आहे जो केवळ आणि केवळ जल या पदार्थाने प्रसन्न होतो. काही लागत नाही त्याला. बाकीच्या बऱ्याचशा देवतांना वेगवेगळ्या पूजा, वेगवेगळ्या अर्चना, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे धातू, वेगवेगळे अमूल्य असे वस्तू प्रदान करावे लागतात. कुणाला सोन्याचा अलंकार पाहिजे, कुणाला चांदीचा पाहिजे, कुणाला तांब्याचा पाहिजे, कुणाला पितांबर पाहिजे, कुणाला रेशम पाहिजे, कुणाला काही पाहिजे, कुणाला काही. पण माझ्या आदिनाथाला, माझ्या शिवशंकराला, माझ्या शंभूला फक्त आणि फक्त जल पाहिजे. जलकुंभ, पाण्याचा एक भरलेला तांब्या. जलकुंभ. पाणी आणत असताना कधी जर पूजेचा योग आला तर चंबूभर पाणी आणू नका बरं का. तुम्ही ज्या लिंगाची पूजा करणार आहात त्याची स्थावर पिंड किती मोठी आहे याचं गणित घालून आणा. तुम्ही आणलेलं पाणी त्या शिवपिंडनं पूर्णपणे ओलं झालं पाहिजे. तुम्ही आणलेलं पाणी त्या पाण्याने पूर्ण शिवपिंड ओली झाली पाहिजे, ती शुचिर्भूत झाली पाहिजे, तर ते तुमचा जलाभिषेक आहे. नाहीतर नवश एवढं मोठं आणि अंडी चंबू एवढा. भगवंताला जनप्रिय आहे. दुसरी गोष्ट, परमात्म्याला शुचिर्भूत केल्यानंतर विभूती अत्यंत प्रिय आहे. तिसरी गोष्ट, परमेश्वराला बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहे. आणि चौथी गोष्ट, परमात्म्याला
रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. या 4 गोष्टी जो भक्त आपल्या समवेत घेऊन माझी पूजा करतो, मी त्याची कधीही ती पूजा स्वीकारायला तत्पर आहे. त्याची पूजा मी कुठलाच दोष न पाहता स्वीकार करत असतो. 4ही गोष्टी सांगितल्या. भगवंताचा अत्यंत सुंदर असा दुग्ध अभिषेक विष्णुदेवानी ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी संपन्न केला. भगवंताची अंगठ्यापासून पायापासून तर मस्तकापर्यंत षोडशोपचारे पूजा केली आणि त्या रात्री भगवंताच्या नामाचं संकीर्तन शिवजागर केलं. ब्रह्मदेव आणि विष्णुदेवाने पहाटे ब्रह्ममुहूर्तापर्यंत शिवजागर झाला. भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने मंगल आशीर्वाद दिला. आज तुम्ही माझी पहिली पूजा केलेली आहे. माझ्या सगुण स्वरूपाची, माझ्या सदाशिव स्वरूपाची तुम्ही पूजा केलेली आहे, म्हणून ही तिथी शिवरात्र या नावाने प्रसिद्ध होती. भगवंत म्हणतात, या शिवरात्रीच्या दिनी जोही सद्भक्त निरआहारी राहून माझ्या संकीर्तनामध्ये रात्रीची वेळ घालून माझ्या लिंगाची पूजा करेल, तो भक्त मला अत्यंत प्रिय असेल. म्हणून व्रतामध्ये शिवरात्र हे महापर्व असं सांगितलेलं आहे. कोणतं पर्व आहे? महापर्व. शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाची आहे. आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. अहर्निशी नामघोष होतो अंतरी विलास. हा शिवरात्रीचा महिमा. म्हणून जगातली पहिली व्रताची संकल्पना, पूजेची संकल्पना ही सदाशिवापासून ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांनी निर्माण केलेली परंपरा आहे. जगात पहिल्यांदा जर व्रत कोणतं जर उदयास आलं असेल तर ते शिवरात्री नामक व्रत आहे. म्हणून प्रत्येक शिवभक्तांनी शिवरात्र करावी. आता अलीकडच्या काळामध्ये अनेक जण शिवरात्र करतात. 12 वर्ष झालं की उद्यापन करून मोकळे होतात. पण मुळात व्रत हे उद्यापन करण्यासाठी नाहीये. व्रत हे वृत्ती तदाकार व्हावी म्हणून आचरणामध्ये आणणारे उपवास असतात. वृत्ती पालटोणी जाय, हे वृत्ती पालटोणी जाय,
ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। नागेश्वर भगवान की जय। पितामह आहात, बापासारखे आहात तुम्ही. तुम्ही या सर्व ऋषी महर्षींना निर्माण केलेलं आहे. ही सर्व सप्त ऋषी तुमची मुलं आहेत. इथं उपस्थित असणारा धर्मही तुमचा मुलगा आहे. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये संधीविषयी काम निर्माण बाबा हे योग्य आहे. भगवंत आपल्या हाताजवळून ब्रह्मदेव क्षमा देवा माझी चूक नाहीये. मी या कामाला सृष्टी सर्जनशीलतेसाठी, सृष्टी निर्मातेसाठी 5 विषयांचे पुष्प दिले आणि याने इथंच त्याचा प्रयोग केला. भगवंत प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करतात आणि तिथून स्वस्थपणे निघून जातात. ब्रह्मदेवाला अत्यंत क्रोध आलेला असतो. ब्रह्मदेव म्हणतात, मूर्खा कामा, मी तुला जन्म दिला आणि तू माझ्यावरच उलट केलीस. तुझ्यामुळे मला अपमानित व्हावं लागलं, माझ्या मुलांना अपमानित व्हावं लागलं. हा अपमान आम्हाला कधीही सहन होणार नाहीये. मी तुला श्राप देतोय, तू माझा अपमान केलास. मी तुला श्राप देतो की ज्या पद्धतीने भगवान सदाशिवांनी माझा त्यांच्या समोर अपमान झाला, त्याच पद्धतीने त्यांच्या 3ऱ्या नेत्रातल्या धगधगत्या ज्वालेने तू एक दिवशी भस्म होशील. आम्हाला दुःख वाटलं. पितामह, माझी काय चूक होती? तुम्ही मला श्राप दिला. तुम्ही जे आयुध मला दिली त्याचाच मी वापर केलाय. माझी चूक काय याच्यात? त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, जे झालं त्याच वेळेला दक्षाच्या शरीराच्या धर्मबिंदूंनी, शरीरातल्या घामाने ती पृथ्वीवर पडल्याबरोबर एक सुंदर अशी कन्या जन्माला येते. तिची नाव होती. ते जन्मतः उपवर आहे. सगळे देव, सगळे ऋषी आपापल्या स्थानी निघून जातात. ही कन्या संध्या दक्ष, ब्रह्मदेव आणि कामदेव एवढी 4-5 जण उभे आहेत. संध्या त्या कोपऱ्यामध्ये आपली विचारमग्न होऊन बसलेली आहे. रती समोर थांबलेली आहे. दक्ष विचारात पडले. कन्या जन्माला आली, काय करावं? ब्रह्मदेवाला त्यावेळेला विचार पडला की कामाने मला पत्नी द्या हा शब्द वापरला होता. त्याच वेळेला ब्रह्मदेव म्हणतात, दक्षा, तुझ्या मुलीला तू कामाला कन्यादान म्हणून तिला अर्पण. त्या दोघांचा विवाह कर. त्या दोघांच्या संयोगाने या सृष्टीमध्ये ते अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सृष्टीचं संचलन करतील. आपलं काम ते पूर्ण करतील. रतीचा आणि कामाचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या दोघांकडून मंगल आशीर्वाद घेऊन तेही निघून जातात. आता फक्त ब्रह्मदेव आणि संध्या हे दोघंच उभे. संध्या खाली मान घालून उभी आहे. ज्या शरीरामुळे माझ्या भावांमध्ये, माझ्या वडिलांमध्ये काम निर्माण झाला, ते शरीर ठेवण्याची माझी इच्छा नाही. या शरीराला मी देहाग्नी देईन, या शरीराला मी दगदगत्या ज्वालेमध्ये संपवेन असा संकल्प केला. आणि संकल्प करण्याच्या तत्पूर्वी एक मनाला विचार केला की इथून पुढे जर ही सृष्टी अशीच तारुण्यामध्ये जर निर्माण झाली तर या सृष्टीचा एक दिवशी घात होईल. कौटुंबिक स्थिती ढासाळेल आणि प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा ओलांडेल. या सृष्टीला मर्यादा लावणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संकल्प केला की जन्मलेली प्रत्येक जीव योनी ही 4 अवस्थेतून आपलं जीवन व्यतीत करावे अशी नियमावली
संध्या मातेनं आपल्या जीवनामध्ये संकल्पित केली. तिचा संकल्प असा होता की जीव ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला जन्मतः तो शिशु असेल. तो ज्या वेळेला आईचं दुग्धपान करणं सोडेल तेव्हापासून 8व्या ते 9व्या वर्षापर्यंत तो कौमारी अवस्थेमध्ये असेल आणि 9व्या वर्षाच्या नंतर पुढचा त्याचा काळ हे यौवनाचा असेल. या 3ऱ्या अवस्थेमध्ये जोपर्यंत जीव येणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कामाची वृत्ती निर्माण होणार नाही. असा वरदान जोपर्यंत मी परमात्म्याकडून प्राप्त करून घेणार नाही तोपर्यंत मी या शरीराला बद्ध करणार नाही. ती ब्रह्मदेवाची आज्ञा घेते आणि साधना करण्यासाठी बाहेर एका कठोर वनामध्ये जाऊन एका निर्जन अशा निर्वस्तू अशा पर्वतावरती जाऊन ती साधनेला बसते. पण साधना करत असताना कुणीतरी गुरुची आवश्यकता असते. ब्रह्मदेवाचा मानस संकल्प ओळखला आणि त्यावेळेला आपल्या संकल्पनेतून निर्माण केलेल्या वशिष्ठांना आज्ञा दिली, वशिष्ठ तुम्ही संध्येकडे जावं आणि संध्येला योग्य ते मार्गदर्शन करून तिला साधना तत्पर करा. त्या वनामध्ये वशिष्ठजी येतात आणि वशिष्ठजी संध्येला उद्देशून म्हणतात, संध्या तुझ्या जीवनामध्ये तुझे जो संकल्प आहे तो फळास जाण्यासाठी, सिद्धीस जाण्यासाठी तुला भगवान सदाशिवाला शरण जावं लागेल. जोपर्यंत तू सदाशिवांची प्रार्थना करणार नाही, त्यांच्याविषयी चिंतन आणि मनन करणार नाही तोपर्यंत तुझा संकल्प सिद्धीला जाणार नाही. आणि त्यावेळेला वशिष्ठांकडून संध्येला उपदेश होतो मूल मंत्राचा. मूल मंत्र ते पंचाक्षर आणि षडाक्षर. ओंकारा रहित घेतली जाणारी दीक्षा वेळेची विधी ही प्रणव पंचाक्षर, ज्याला आम्ही सप्तकोटी मंत्राचा मूल मंत्र. आणि ओंकारासहित ही अनुग्रहाची स्थिती ज्या वेळेला सद्गुरूच्या मुखातून हे बीजाक्षर आम्ही ऐकतो त्यावेळेला त्या सत्शिष्याचा सहज उद्धार होऊन शकतो. कुठलेही मंत्र मनाने म्हणायचे नसतात. गुरुकडून विधिवत घेतल्यानंतरच त्या मंत्राला फळ देण्याची योग्यता, सिद्धता लाभत असते. ज्या व्यक्तीला गुरु नसेल तो व्यक्ती जीवनामध्ये साधक म्हणून घेण्याच्या योग्यतेचा बनत नाही, लक्षात ठेवा. पण जीवनामध्ये गुरु नितांत गरजेचे आहे. ते दीक्षेच्या माध्यमातून असतील, अनुग्रहाच्या माध्यमातून असतील किंवा ज्ञानबोधाच्या माध्यमातून असतील, गुरु जीवनाला बंधनकारक आहे. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. गुरु माता, गुरु पिता, सहित करता, गुरुची दाता, त्या परते दैवत नाही तत्वता, म्हणून श्री गुरु श्री नमो. गुरु बिन नाही तुझा आधार, गुरु बिन नाही तुझा आधार, गुरु बिन नाही तुझा आधार, गुरु बिन नाही तुझा आधार. रडता पडता कोटी खडका, रडता पडता कोटी खडका, देवने कसे पार, नाही तुझा आधार. गुरु बिन नाही तुझा आधार, गुरु बिन नाही तुझा आधार. प्रसन्न होई गुरु
पार्वतीपते शिव हर हर महादेव सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज की जय गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय नागेश्वर भगवान की जय अवघडीच्या भानगडीत पडू नका. शरीराला जे सहन होतंय ते अगोदर, आणि जे शरीराला सहन होत नसेल त्याला त्याच ठिकाणी भगवत अर्पण म्हणायचं. देवा आजपर्यंत शरीराने साथलेली, प्रकृतीने साथ दिली, आता इथून देत नाही देवा, तुझ्या चरणी अर्पण म्हणायचं आणि हात जोडायचं. देव कधी त्याला दोष देत नाही. देवाचं काम दोष देणे हा नाहीच मुळामध्ये. मग तो देवच कसला जो दोष देत असेल? तो देवच कसला जो तुमच्या मागे लागत असेल? तो देवच कसला जो तुमच्या घरातून बसत असेल? अलीकडे बरंच असं निघाले काही आहे की नाही, अमुक करा, तमुक करा, तमुक करा, अमुक करा. या अमुक तमुक पेक्षा चांगली करून करा बस, एवढं महत्वाचं आहे.